मित्रांनो, BSc नर्सिंगसाठी ऍडमिशन घ्यायचंय, पण जर तुम्ही हे नियम पाळले नाही, तुम्ही हे नियम फॉलो केले नाही, तर तुमचं नर्सिंगला ऍडमिशन होणे इम्पॉसिबल आहे. मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही रूल्स पाहणार आहोत जे BSc नर्सिंगच्या ऍडमिशनसाठी खूप गरजेचे आहेत. आता मित्रांनो, बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे डाऊट्स येतात की मॅम आमचं ऍडमिशन होऊ शकत नाही, आमचं BSc नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण या कारणामुळे किंवा हे रूल्स फॉलो न केल्यामुळे आमचं ऍडमिशन डायरेक्ट कॅन्सल झालंय. आता ती चूक तुम्ही देखील करू नये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल पहा, नर्सिंग सीईटी. आता नर्सिंगसाठी कोण कोण अप्लाय आहे? आपण नर्सिंगसाठी फक्त BSc नर्सिंग ची एक्झाम देऊनच क्वालिफाय होऊ शकतो, ऍडमिशन घेऊ शकतो. नर्सिंग सीईटी इज व्हॅलिड ओनली फॉर BSc नर्सिंग ऍडमिशन. आता जी तुम्ही नर्सिंग सीईटी ची एक्झाम दिली किंवा देणार असाल नेक्स्ट इयरला, तर आणि तरच तुम्हाला BSc नर्सिंग साठी ऍडमिशन मिळू शकतं. मी ते शकतं म्हणते का? कारण अजून एक मेन रूल आहे, तो तुमच्यासाठी ऍप्लिकेबल असेल. नेक्स्ट, आता बरेच विद्यार्थी म्हणतात मी BCET दिली आहे, मग आम्हाला ऍडमिशन मिळेल का BSc नर्सिंग साठी? तर नाही. PCB नर्सिंग, PCB CET आणि नीट या दोघांचे जे स्कोर्स आहेत त्याच्यातून आपल्याला फार्मसी, MBBS, BDS, BMS किंवा BUMS या अशा वेगवेगळ्या डिग्रीसाठी ऍडमिशन मिळतात. BSc नर्सिंग साठी आपल्याला नर्सिंग सीईटी द्यावी लागते. त्यानंतर सिलेबस आपल्याला माहिती आहे, PCB CETचा 3 सब्जेक्ट मध्ये डिवाइड केली आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. नर्सिंग सीईटीचा सिलेबस हा 5 सब्जेक्ट मध्ये डिवाइड केला आहे, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड. ओके, म्हणजे इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड हे दोन वेगळे सब्जेक्ट्स आहेत. नेक्स्ट, थर्ड येतं मिनिमम पर्सेंटाईल रिक्वायर्ड. आता इथे आपल्याकडे कॅटेगरी आहे ओपन आणि EWS कॅटेगरीची. ओके, तुम्ही जर ओपन आणि EWS कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला नर्सिंग सीईटी मध्ये कमीत कमी 50 पर्सेंटाईल यायला हवेत. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल, लाईक SC, ST, OBC, तर तुम्हाला तुमच्यासाठी क्रायटेरिया आहे 40 पर्सेंटाईलचा, म्हणजे कमीत कमी 40 पर्सेंटाईल तुम्हाला त्या एक्झाम मध्ये. ती एक्झाम म्हणजे कोणती? तर MH नर्सिंग सीईटी एक्झाम. आणि त्या एक्झाम मध्ये तुम्हाला कमीत कमी 40 पर्सेंटाईल पाहिजे. लास्ट इयरला एका विद्यार्थ्याला 35 पर्सेंटाईल होत आहे आणि तो रिझर्व्ह कॅटेगरी मधून बिलॉंग करत असून देखील त्याला BSc नर्सिंगला कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता आलं नाही. एकतर विद्यार्थी आपल्याकडे असा आला होता की 39.58 पर्सेंटाईल होते, स्टील त्याला ऍडमिशन मिळालं नाहीये. पहा, 1% जरी फरक असेल, 0.1% जरी फरक असेल, तर आपल्याला ऍडमिशन मिळत नाही. ओके, आता विदाउट MH नर्सिंग सीईटी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तसे देखील काही कॉलेजेस आहेत, ज्या कॉलेजमध्ये आपल्याला त्या कॉलेजची सेपरेट एक्झाम देऊन, एंट्रन्स एक्झाम देऊन ऍडमिशन घेता येतात. त्या कॉलेजवरती सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. जेवढे जास्त कमेंट्स असतील तर त्यावरती मी व्हिडिओ बनवायचं ट्राय करेल. ओके, त्याच्यानंतर अजून एक गोष्ट असते, फोर्थ रूल, विच इज मेडिकल सर्टिफिकेट. फिटनेसचं सर्टिफिकेट लागतं. Candidate must be medically fit and submit a medical fitness certificate at the time of document verification. त्यानंतर कलर ब्लाइंडनेस साठी, जर तुम्हाला कलर ब्लाइंडनेस असेल तरी देखील तुम्ही इलिजिबल आहात, प्रोव्हाइडेड दे यूज कलर करेक्टिव्ह लेन्सेस और स्पेक्टॅकल्स. कारण तुम्ही स्पेक्टॅकल्स किंवा कलर करेक्टिव्ह लेन्सेस यूज करू शकता. त्याच्यानंतर अजून एक आहे, NRI ही एक्झाम अपियर करू शकतात का? तर येस, NRI are eligible only for maximum 50% institute quota, including NRI quota, seats in the unaided private or minority colleges. जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये NRI स्टुडंट्सला ऍडमिशन घेता येतं. OCI candidates are also eligible for all seats in government and private unaided institute, including the 50% institutional quota in private and or minority colleges.
OCI कॅन्डिडेट्सला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं. आता त्यानंतर मित्रांनो पहा, आपल्याकडे या सगळ्या गोष्टी माहिती असून देखील आपल्याला प्रिफरन्स लिस्ट व्यवस्थित फिल करता येत नाही. त्यासोबतच काही रूल्स माहिती नसतात कॅपराऊंडचे, आणि बरेच लास्ट इयरचे विद्यार्थी होते त्यांना नियरली 90% असून देखील 95% असून देखील गव्हर्नमेंट कॉलेज नव्हतं मिळालं. तुमची देखील ही चूक होऊ नये यासाठी आपण काउन्सिलिंग कोर्स लॉन्च केलाय मागच्या वर्षीप्रमाणे. याची प्राइस फक्त 999 रुपये असणार आहे. यामध्ये आपण A to Z कम्प्लीट गायडन्स देणार आहोत. त्यासोबतच प्रत्येक कॅपराऊंड वाईज आपण पर्सनलाइज प्रिफरन्स लिस्ट तयार करून देतो. आता ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे तर ती MST CET, PCM CET, PCB CET, नर्सिंग CET या तीनही एक्झामसाठी आहे. सो लवकरात लवकर हा काउन्सिलिंग कोर्स जॉईन करा. कॉन्टॅक्ट तुम्ही या नंबरवरती काढू शकता. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा आणि प्रत्येक गोष्टीसाठी लाईक डॉक्युमेंट पासून तुमच्या कॅपराऊंड प्रोसेस पासून कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत आपला कम्प्लीट सपोर्ट असणार आहे आणि पर्सनली मी तुम्हाला असिस्ट करेन. सो लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमची सीट ही बुक करा. मित्रांनो आता लवकरात लवकर रिझल्ट लागेल अँड ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. तुमचा रिझल्ट हा खूप छानच लागणार आहे, आय अश्युअर यू. आणि मित्रांनो रिझल्ट कसाही लागला तरी आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस व्यवस्थित करायची आहे. ओके, आता आपलं लेक्चर इथे सेंड करूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. बाय बाय, हॅव अ नाईस डे.